की भरोनी प्रपंचाचा घोटू की जे देखताची देखतया दृष्टू आनंद साम्राज्य पाटू बांधजे जीवा. भरोनी प्रपंचाचा घोटू म्हणजे घोट भरून म्हणजे प्रपंचाचा घोट. आपण जसं पाण्याचा घोट भरून घेतो ना, पाणी गिळूनच घेतो, तसा प्रपंचाचा घोट घेतला म्हणजे प्रपंच गिळूनच घेतला. प्रपंच गिळूनच घेतला की जे देखताची देखतया दृष्टू की जो पाहणार आहे त्या प्रपंचाला, तो पाहणारा, तो प्रपंचाला पाहणारा देखताची देखतया दृष्टू. आता तोच एकटाच राहिला. अगोदर पाहणारा कशामुळे होता? प्रपंचामुळे. प्रपंच दिसायला म्हणून हा पाहणारा. आता प्रपंचच गिळून घेतला तर आता पाहणारा कुठे राहिला? पाहणारा राहिलाच नाही. कारण पाहणारा कशामुळं? तो समोरचा एक दृश्य दिसण्यात आलं आणि पाहणार आहे. पाहणारा काऊन म्हणले? दिसणाऱ्यामुळं पाहणारा म्हणलं. दिसणाराच नाही तर पाहणारा कुठे आहे का नाही? दिसणारा जर नाही तर पाहणारा नाही. म्हणजे द्रष्टा म्हणजे सापेक्ष वस्तू. काय? सापेक्ष. द्रष्टा म्हणजे दृश्य असल्याशिवाय द्रष्टा होतच नाही. हे त्रिपुटीतलं आहे. दृश्य असलं, दृश्य म्हणलं की द्रष्टा आलाच. दृश्य म्हणलं की द्रष्टा आलाच. आणि दृष्टी आलीच म्हणजे त्रिपुटी आलीच. एक कोणतं बी तुम्ही द्रष्टा जरी म्हणले तर द्रष्टा म्हणलं पाहणारा म्हणलं, मग कोणाला पाहणारा? काहीतरी आहे पाहणारा. कशानं पाहणारा? तर ज्ञान दृष्टीशिवाय पाहण्यात येत नाही. पण आता प्रपंच दिसणारा प्रपंच आणि त्याचा घोटच गिळून घेतला. त्याचा घोट घेतला म्हणजे तो गिळूनच घेतला. गिळून घेतल्यावर आता पाहणारा कुठं राहिला? जे पाहणारा दिसणार होतं ते गिळूनच घेतो. आणि मग आता तो पाहणारा जो आहे तो पाहणारा राहिलाच नाही. तो द्रष्टा म्हणून तो राहिला नाही. दृश्यामुळे द्रष्टा होता. आनंद साम्राज्य पाटू बांधीजी जीवा. आणि त्याचं दृष्टेपण गेलं की मग तो आनंद साम्राज्याच्या पदावर, आनंद साम्राज्याच्या गादीवर तो विराजमान होतो. बांधीजे जीवा. बांधीजे जीवा म्हणजे जीव द्रष्टा आहे. तर त्याने जर प्रपंच जर लक्षात आला आणि तो प्रपंच नाही असं जर कळालं तर तो जीव आनंद साम्राज्यावर जीव ब्रह्मरूपानं नटलेला असतो. कारण ब्रह्मच आहे तो जीव. काय? जीव ब्रह्मच आहे. पण कशामुळं ब्रह्म वाटत नाही? की त्याला वाटतं मी पाहणार आहे, मी ऐकणार आहे, मी बोलणार आहे, मी चालणार आहे. म्हणजे ह्या जगाच्या संबंधानच त्याच आहे. त्याला कुठं वाटतं मी न पाहणारा बी, मी न बोलणार आहे, मी न ऐकणार, मी ह्या सगळ्या याच्याहून दृश्याहून वेगळा आहे, मी दृश्य नाही, द्रष्टा नाही, असं त्याला जर लक्षात आलं. आणि हे संत संगतीत आल्यावर येतं. नाही तर आपला दृष्टेपणा कधी जातच नाही. कारण दृश्यच जात नाही तर दृष्टेपणा कशाला जाईल? म्हणून प्रपंचाचा अगोदर घोट घेतला पाहिजे. प्रपंच गिळून घेतला पाहिजे. आता प्रपंच काय? गिळण्यासारखी वस्तू आहे का? कसं काय गिळावं प्रपंच? तुम्ही सांगितलं गंज गिळायचं, पण ते गिळता आलं पाहिजे. आता ज्ञानेश्वर महाराजांनी गिळता येण्यासारखं असं म्हणून सांगितलं ना. गिळता येण्यासारखं असलं प्रपंच गिळून घेतला पाहिजे. ते ठेवलाच नाही पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणते प्रपंच गिळून घेतला की आनंद साम्राज्य पाटू बांधीजे जीवा. मग तो जीव आनंद साम्राज्यावर राज्य करतो. तो जीव राहत नाही, त्याचा जीवपणा जातो. जीवपणा कशामुळे? तर जीवपणा त्याला कशामुळं आला? तर अविद्येमुळं आला, अज्ञानामुळं आला, भ्रमामुळं आला. कशामुळं? कशाचा भ्रम झाला? तर त्याच्या स्वरूपाचा त्याला भ्रम झाला. त्याचं स्वरूपाला तो विसरला. आणि मग हे बाकीचं जे दृश्य दिसायला यालाच खरं मानायला. आणि स्वतःला मात्र तो खरा असून त्याला स्वतःचा खरेपणा त्याला लक्षात नाही. आणि नसलेलं म्हणजे त्याच्यावरच भासायला लागलेलं. कशावर? त्याच्यावरच. त्याच्यावरच भासायला. आता द्रष्टा कोण आहे? जीव द्रष्टा आहे. मग तो द्रष्ट्यामुळं दृश्य आहे का नाही? का द्रश्यामुळं द्रष्टा आहे? द्रश्यामुळं द्रष्टा म्हणावं लागतं. पण अगोदर द्रष्टा जो आहे
फक्त ते हे दृश्य कोणावर आहे त्याच्यावरच हे जे जग आहे जग पाहणार आहे म्हणून जग आहे का जगामुळे जग आहे पाहणार आहे म्हणून जग आहे नाही तर जग कुठे जग नाहीच मग हा प्रपंच गिळून घेतला पाहिजे मग प्रपंच म्हणजे काय तर प्रपंच म्हणजे 3 गुणाचा झालेला प्रपंच पंचभूताचा आणि 3 गुणाचा असा अष्टधा महाप्रकृतीपासून झालेला हा प्रपंच हा मायेपासून झालेला प्रपंच ज्ञानेश्वर महाराज म्हणते त्याला गिळून घ्या त्याला ठेवूच नका कसा गिळायचा अगोदर त्याचा विचार केला पाहिजे की प्रपंच म्हणजे नेमका आहे तरी कसा त्याचं स्वरूप काय त्याला गिळायचं म्हणल्यावर आता एखाद्या दिवस सापाला जर बेडकी गिळायची तर तो आकार पाहतो नाही केवढी की गिळायसारखी असली तरच गिळावं नाही तर काय गिळावं एवढी उंदराला गिळीतो तो घुशीला गिळीतो का नाही म्हणजे अगोदर तो पाहतोय गिळायसारखं आहे का नाही तसं आता प्रपंच गिळून घ्या म्हणायचं मग प्रपंच आम्हाला गिळताय का काय प्रपंचाचं स्वरूप कसं आहे बाबा प्रपंच प्रपंच मायेपासून झालेला अष्टधा प्रकृतीपासून झालेला मायेनंच केलेलं हे सगळं मायेनं म्हणजे माया उपाधी घेऊन ईश्वरानं हे सगळं केलं ईश्वर म्हणजे माया उपाधी घेऊन झालेला विश्व ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी काहीच नाही ते माया विरहित स्वरूप ब्रह्म तिथं ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी हे काहीच नाही पण ईश्वराची उत्पत्ती कशी झाली ईश्वर कसा झाला तर ईश्वर माया उपाधी घेऊन ईश्वर झाला माया उपाधी म्हणजे काय केलं की ब्रह्मस्वरूपाच्या एका अंशावर मायाची उत्पत्ती झाली आणि ती मायेत पडलेलं ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब आणि ब्रह्मचैतन्य 3 वस्तू लागल्या काय ब्रह्मचैतन्य माया आणि मायेत ब्रह्मचैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब त्याला म्हणायचं ईश्वर कशाला त्या प्रतिबिंबाला शुद्ध सत्वगुणाची माया शुद्ध सत्वगुण होती माया आणि ती माया कोणाची विश्वराची ब्रह्मस्वरूपाची आता आपण म्हणतो मग ब्रह्माशिवाय दुसरं काहीच नाही माया कुठून आली नाही माया मानावाच लागते माया मानावाच लागते जसं आपण गणितात नाही का आपल्याला नाही ते गणित देतो तर आपल्याला ते समजा म्हणून समजा म्हणून एक्स ते एक्सचा काही गणितात संबंधच नसतो पण एक्स घेतल्याशिवाय गणितच सुटत नाही मग ते एक्स काऊन आणलं बुवा नसलेलं तुम्ही आणलं अरे ते समज ते नसलेलं पण ते धरत त्या असल्याशिवाय गणितच सुटत मग तसं आपण म्हणतो जग आहे हे काय जग दिसायलंय प्रत्यक्ष अनुभवाला आलंय नाही कसं म्हणता तुम्ही महाराज लोक म्हणतात नाही जगत नाही ब्रह्मचे अरे ब्रह्म कुठं अनुभवाला आलं हे अनुभवाला आलं ना आम्हाला जग अनुभवाला आलं ब्रह्म कुठं ब्रह्माचा अनुभव कुठे जगाचा अनुभव येतो ब्रह्माचा अनुभव असून सुद्धा पण आता त्याला वाटत नाही ना त्याला वाटत नाही जगाचा अनुभव वाटतो जग आहे संताकडे गेल्यावर संत म्हणतात जग नाही माया आहे आपण याला जग म्हणतो संत म्हणतात जग नाही माया आहे माया कुठून आली अरे आता तुला जग दिसायला म्हणून तू जग म्हणाला आम्ही माया म्हणालो आम्ही काय म्हणालो माया म्हणालो माया म्हणजे जी असतं एक आणि दिसतं एक असतं एक आणि दिसतंय त्याला आम्ही माया म्हणतो आता तू त्याला जग म्हणाला आम्ही त्याला माया म्हणतो मायाचा अर्थ काय म्हणजे असतं एक आणि दिसतं एक असतंय दुसरं आणि दिसतंय दुसरं त्याला आम्ही माया म्हणतो आता आपल्याला काय दिसायला जग संताला काय दिसतं जग अवघे देव संताच्या दृष्टीनं जग नाही जग नव्हे अवघा जनार्दन आपल्याला कुठं जनार्दन आपल्याला वाटतं जगच आहे मग आपल्यासाठी संत म्हणतात माया आहे त्या संताच्या दृष्टीनं माया बी नाही पण आपल्यामुळं मग त्यांनी घेतला यक्स माझा काय माया मग आता तुम्हाला गणित सोडून द्यायसाठी मग ते म्हणते जग नाही मग माया आहे त्याच्या दृष्टीने जर विचार केला ते म्हणते माया बी काहीच नाही अवघा देवाची झाला पायी भरोनिया अंतर्बाही देवाशिवाय दुसरं काहीच नाही आपल्याला जग वाटतं मग ते म्हणते जग नाही मग माया आहे मग कसं मायाचं स्वरूप कसं ते म्हणजे दिसतं असतं एक दिसतंय एक याला म्हणायचं माया मग अशी माया आहे मग आता ती माया संताला माहिती आता नसलेलं मग आपल्यासाठी त्यांनी घेतलं नाही हे
नसलेलंच ना. आता आपल्याला गणित सोडवायचं म्हणल्यावर मग त्याला ही माया घेऊन सोडवला. माया जर नाही घेतली तर कसं काय मिळालं? माया घेतल्याशिवाय अगोदर तुम्हाला जग दिसायलं ना, मग ते जगाचं स्वरूप कळून दिल्याशिवाय तुम्हाला त्या जगावरून उठीताच कसं येईल? बरं, त्याचा अनुभव बी आला पाहिजे तुम्हाला. नुसतं म्हणले म्हणून, संत म्हणले म्हणून काय तुम्ही इतका विश्वास ठेवता काय त्याच्यावर? तुमच्या अनुभवाला आल्याशिवाय तुम्ही संतावर विश्वास ठेवता का? मग तुकाराम महाराज म्हणतात काय, तुम्ही प्रपंच हा नाही जाना. तुकाराम महाराज म्हणतात प्रपंच नाही, पण बाबा तुम्ही जाना. तुम्हाला अक्कल आहे, तुम्हाला बुद्धी आहे. मी म्हणालो म्हणून नाही, महाराज आपले नेहमी सांगतात का नाही, मी म्हणतो म्हणून नाही. तुला कळत आहे, तुला अक्कल आहे, तुझ्या अक्कलीनं तू ओळख, तुला कळत का नाही? मग ते अनुभव आणून दिल्याशिवाय तुम्ही खरं म्हणता का? हा, संत म्हणाले म्हणून आपण खरं धरतो का संताचं? आपल्याला अनुभवच आला पाहिजे, आणि मग आपल्याला प्रपंच कसा आहे, हे माया कशी, हे सांगते. आणि मग तिचा त्या प्रपंच, मिथ्या प्रपंचाचा अनुभव आणि आपल्या आत्मस्वरूपाचा अनुभव आपल्याला एकच वेळेस करून द्यायचे. कारण माया जर कळाली की लगेच देव कळतात, ब्रह्म कळतात. आणि कुंकुन जा, मायेकून जरी आलं तरी ब्रह्म लक्षात येतं, आणि ब्रह्माकून गेलं तरी माया लक्षात येते. म्हणून हे संतांनी आपल्याकरता माया हा शब्द वापरला. कारण तुम्ही जग सोडायला तयार नाहीत, मग संत म्हणते जग नाही, माया आहे. माया म्हणलं मग कसली माया आहे? कुठून आली माया? माया तर तुम्ही घटकातच म्हणता काहीच नाही, एक ब्रह्मच आहे, ब्रह्माशिवाय दुसरं काही नाहीच. माया कुठून आली? आणि ब्रह्म कुठून आलं? कावाचं आहे तर ब्रह्म अनादी, तशी माया बी अनादी. माया कावा झाली ही कोणाला माहिती? 6 अनादी पदार्थ आहे का नाही सांगितले शास्त्रात, की ब्रह्म अनादी, माया अनादी, त्याच्यानंतर ईश्वर अनादी, जीव अनादी, आणि त्याचा संबंध जीव ईश्वराचा संबंध, किंवा एक लक्षात नाही का जर जीवाचा का जीव त्याचा संबंध मी अनादी. हा, बरोबर आहे, त्याचा अनादी. 6 अनादी वस्तू आहे, 5 सांगितल्या एक लक्षात. मग अशा प्रकारचं हे अनादी पदार्थ आहे. अनादी माया कधी झाली हे सांगता येत नाही, पण सांगत असताना मग सांगावं लागतं किंवा काय, की माया ही ब्रह्मस्वरूपाच्या एका अंशावर उत्पन्न झाली, आणि त्या ब्रह्मस्वरूप माया शुद्ध सत्वगुणाची, शुद्ध सत्वगुण होती. ती त्या मायेत व्यापक असणारं ब्रह्मचैतन्य, त्या चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब. म्हणजे प्रतिबिंब पडायसाठी ते तर व्यापकच असल्यामुळं ते समोरच आहे ना मायेच्या. माया म्हणजे आरसा, आणि आरशासमोर उभा राहणार म्हणजे चैतन्य, आणि त्याचं प्रतिबिंब त्याच्यात सहज पडतं. ते प्रतिबिंब पडलं त्याला म्हणायचं ईश्वर. पण ईश्वर होण्यासाठी किती गोष्टी लागल्या? 3 लागल्या. एक माया, एक व्यापक असणारं चैतन्य, आणि चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब. म्हणजे हे प्रतिबिंब जे असतं तर ते बिंबाचं असतं, बिंबाहून वेगळं नसतं. पण आरशाशिवाय पडत बी नसतं, आरशाचं नसतं, आरशाचं नसतं, पण आरशाशिवाय बी नसतं, पण आरशाशिवाय ते नसतं बी. ते बिंबाचं असतं, बिंबाशिवाय नसतं, बिंबाचंच असतं, बिंबरूपच असतं. पण आरशाशिवाय नसतं ना. आरशाचं म्हणता बी येत नाही, आरशाचं नाही, ते बिंबाचं आहे, ठिकाणाचं आहे बिंबाचं. आरशाचं मानवतं मग दिवसा रात्री संपवते ना. आरशाचं नाही. आता जसं आपण आरसा पुढे केला तर त्या आरशात जे प्रतिबिंब दिसतं आपलं, तर ते आपलं आहे का कोणाचं आहे? का आरशाचं आहे? मग आपण गावाला गेलो बी आपल्या बायकोला आपण आरशात दिसलो असं, ते आरशाचं नाही, ते जे पुढे उभं राहील तेच आहे का नाही? मग तसं ते त्याला म्हणायचं ईश्वर. 3 गोष्टी ईश्वरासाठी लागतात. ईश्वर कशाला म्हणायचं? की माया, व्यापक चैतन्य, आणि त्या चैतन्याचं पडलेलं, मायेत पडलेलं प्रतिबिंब, याला म्हणायचं ईश्वर. असा ईश्वर झाला. ते ब्रह्मच माया उपाधी घेऊन ईश्वर झालं, आणि त्या ईश्वराने संकल्प केला, त्या ईश्वराने त्याला इच्छा झाली, त्याला एकलेने कंठवेची म्हणून केली 14 भुवने, की त्याला कर्मन. आता त्याला एकट्याला कसं कर्मन? आता झोपीत असलेल्या माणसाला कर्म तर काहीच नसतं तिथं, म्हणून बरं. जागा झालेल्या माणसाला कर्म तर होय,
त्याला वाटतं कोणतरी सोबती पाहिजे का पाहण्याला म्हणा काहीतरी. नाही मोबाईल जरी असला तर ते खेळत बसते काहीतरी, त्याला काहीतरी लागत दुसरी वस्तू पाहिजे. दुसरी वस्तू. मग तसं त्याला एकल्याला कर्मन म्हणून त्यांनी काय केलं मग आता ते ईश्वर म्हणजे माया उपाधी घेऊनच झालेला. माया उपाधी घेऊन झालेला ईश्वर म्हणल्यावर मग त्याला माया ही काढून घ्या ते सगळं. आता मोबाईल त्याला लट केलं मोबाईल तुझ्या ठेवून द्या थैली खाली. दमन 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 हा नाही सांग. माया मग आता माया ही उपाधी ईश्वराची, आणि ईश्वराची उपाधी तर ती त्याला ती बंधन करीत नाही, त्याला बंधन करीत नाही, उलट त्याला ती सहकार्य करते. त्याला ती कारण ईश्वराच्या ठिकाणी माया आहे उपाधी, पण त्याच्या ठिकाणी अविद्या नाही, त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही. अज्ञान नाही म्हणून त्यांनी हे सगळं त्यांनी माया करून मग पंचभूत 3 गुण सत्वगुण रजोगुण तमोगुण आहे का नाही, हे जग 3 गुणाचं पंचभूताचं आणि 3 गुणाचं, हे 3 गुण आणि पंचभूत याला म्हणायचं अष्टधा प्रकृती. ह्या 3 गुण आणि पंचभूत म्हणजे 8. 5 पंचभूत आणि 3 गुण. रजोगुण तमोगुण सत्वगुण. ह्याच्यापासून 8पासून हे जग तयार. ह्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. पंचभूत आणि 3 गुण सत्वगुण रजोगुण तमोगुण. आता सत्व पंचभूत तर आपल्याला माहितीच आहे, पृथ्वी पाणी अग्नी वारा आणि आकाश हे पंचभूत. याच्याशिवाय ह्या 5 वस्तूशिवाय दुसरं काही याचं सापडायचं नाही. आणि 3 गुण रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण. आता सत्वगुण कोणता आहे याच्यातला, तमोगुण कोणता आहे, रजोगुण कोणता आहे. आता जेवढे आकार दिसते हे सगळं आकारवानच सृष्टी एक नाही, हे सगळे आकार तमोगुणाचे. आकार कशाचे, तमोगुणाचे. मग आता आपल्याला सगळे दृश्य दिसते तर आकाराशिवाय दिसते का, सगळे आकारच. हे झाड आहे, हे घर आहे, ही वस्तू आहे, ती वस्तू आहे, सगळे आकारवान वस्तू आहे. ह्या सगळ्या तमोगुणाच्या, हे कशाच्या, तमोगुणाच्या. आणि याच्यात सगळ्या क्रिया आहेत. काय क्रिया, आता हे झाड हे लहानाचं मोठं झालं का नाही, वाढायला का नाही, शरीर आपलं लहानाचं मोठं झालं का नाही, क्रियेशिवाय झालं का. ह्या क्रिया रजोगुणाच्या. ह्या सृष्टीत रजोगुण, क्रियावान जो येतो रजोगुण, आकारवान येतो तमोगुण. आणि याचं ज्ञान ज्याला होतं ते ज्ञान म्हणजे सत्वगुण. आता आपल्या जगाचं ज्ञान जग म्हणून जगाचं ज्ञान होतं सत्वगुणानं. पण जग नाही देवचे असं नाही, पण तरी बी त्याला ज्ञानच म्हणायचं. पण ते ज्ञानाने आपल्याला काय होतं नुसतं कळणं आहे का नाही, कळणं आहे. जसं नाही लहान झाला कळणं म्हणजे ज्ञान म्हणजे ते सत्वगुणाचं. ते काय सत्वगुणाचं. आता याच्याशिवाय काय जगात आहे का, नाही, काहीच नाही. अशा प्रकारचं हे अष्टधा प्रकृतीचं हे जग आहे. आणि हे जग आता हे जरी अष्टधा प्रकृतीचं असतं तरी पण हे याच्यातल्याला कोणालाच काही कळत नाही. सत्वगुणाला कळत नाही, रजोगुणाला कळत नाही, तमोगुणाला कळत नाही, पंचभूताला बी कळत नाही. आणि ज्याला कळत तो कळणारा ज्ञान स्वरूप, त्याचं स्वरूप याच्यापेक्षा वेगळं. हे स्वरूप मग ते स्वरूप जे तर ते स्वरूप सचित आनंद आहे का नाही, सचित आनंद. अस्ति भाती प्रिय, त्याला काय म्हणले, अस्ति भाती प्रिय. आणि जगाचं स्वरूप काय, नामरूप आणि आकार. नामरूप आणि आकार हे मायेचे 2 गुण. हे मायेचे 2 गुण काय, नाम आणि आकार. चैतन्याचे 3 गुण, अस्ति भाती प्रिय, अस्ति भाती प्रिय. आता हे शरीर मायेचे
शरीर कशाचं आहे? जग म्हणल्या जगातली वस्तू आहे, मायेच आहे. बघा हे आकारवाले आणि नाम आहे. पण याच्यातला जो जाणणार आहे तो अस्ति भाती प्रिय. अस्ति म्हणजे असणारा, सदा ज्याचं असणं, ज्याचं असणं सदा आहे, जो कधीच नाही, ज्याचा कधीच अभाव नाही, जो सदा आहे, सर्व अवस्थेत आहे, सर्व वस्तू सर्व कालात आहे, सर्व देशात आहे, सर्वत्र आहे, ज्याचं असणं सदा आहे, नित्य आहे, त्याला अस्ति. भाती, भाती म्हणजे प्रकाशमान, प्रकाशमान ज्ञान स्वरूप. ज्ञान स्वरूप कोण आहे? याच्याशिवाय जाणणारा कोण आहे? जाणणार चैतन्याशिवाय म्हणजे आपल्याशिवाय जाणणार कोणी नाहीच. बघा ना शरीरात एवढा पसारा आहे पण जाणणारा एकच आहे. पसारा अनेक आहे पण सगळा जेड आहे, सगळा जेड आहे. जाणणारा तो ज्ञान स्वरूप, तोच अस्ति आहे, तोच सत्स्वरूप आहे, तोच नित्य आहे. तो भाती म्हणजे प्रकाशमान म्हणजे ज्ञान स्वरूप, आणि प्रिय म्हणजे आनंद रूप. तो आनंद रूप आहे, त्याच्या ठिकाणी दुःखाचा काही संबंधच नाही. असा आनंद असा असणारं स्वरूप ते, असं ते. आणि ते अस्ति भाती प्रिय आणि मायेचं नाम आणि रूप हे 5 गुण एके ठिकाणी आले. आणि म्हणून इथं द्यात आता हे चैतन्य प्रगट आहे, इथं प्रगट आहे, पण ते अस्ति भाती रूपा नाही. पण हे शरीराचे मायेचे गुण जे आहेत हे नाम आणि रूप हे 2 गुण आणि हे अस्ति भाती प्रिय हे 3 गुण हे एकत्र झाले. इथं याचा संबंध झाला, याची चित जडाची काय झाली, गाढ झाली, एकूण माका मिसळलं, काही मिळत लागाना कोणतं कोणाचंही म्हणून. आता ते असणारे ते नाम रूप घेतलं येणे याच्या बोखांडी. मी हे काय चांगला या नावाचा या खानदानीचा आहे का नाही. घेतले मायेचे 2 गुण कोणी हे आणि इकडं सत्यत्व तिकडं दिलं. हे शरीर खरं आहे, हे जग खरं आहे, आपलं सत्य तो याला आपलं सत्य तो त्याला दिलं आणि त्याची ते आपल्यावर घेतली. मग आता त्यो कावा म्हणे मी ब्रह्म आहे, हे कधीच म्हणे मी देव आहे म्हण. तुम्हाला काय रा देव कुठं? देव मंदिरात असतो, चार धामत तिकडून. तू आम्ही माणसालाच देव म्हणाली, माणूस समजायला का नाही? त्याला देव म्हणलं तर तो कधी देव म्हणून घेणार काय? मूर्ख आहेत म्हणते. आपल्याला उगत म्हणजे मोठापणा द्यायला. देव देव कुठं दिसत असतो का? देव असा माणसासारखा असतो का? इतकं अज्ञान पक्क जाडलेलं हे मायेची 2 गुण म्हणजे अविद्या आहे ती न कळणं. अविद्या म्हणजे कळणं आहे तिथं, पण कसंच कसं कळणं, जसं आहे तसं न कळणं, जसं आहे तसं न कळणं, चुकीचं कळणं, कळत पण जसं आहे तसं कळतच नाही. मग त्याला म्हणायचं भ्रम. त्याला काय म्हणायचं? भ्रम. मग आता हे भ्रमच झाला का नाही. याला अस्ति भाती प्रिय सचित आनंद हेच स्वरूप असून हे याला कळत नाही. आणि मायेचं झेड स्वरूप हे मात्र तिने फक्त अंगावर घेतलं आणि मग त्याला सत्य समजायला आणि आपलं सत्य पण त्याला दिलं. याला वाटतं मी कुठे सत्य, मी तर मरणार आहे, मी कुठे, मी आज आहे ना उद्या मोह काय खरंय. आता ह्यो नित्य याचा कधीच अभाव नाही, ह्यो अखंड आहे का नाही. पण ह्यो काय म्हणतो मोह काय खरंय, काय भरोसा आहे आज उद्या नाही. आता भरोसा या शरीराचा नाही का, याचा नाही, याचा आहेत आहेत ना का जाणारच नाही. पण ते इतकं अज्ञान दृढ झालं पक्क. मग आता असं की आनंद असं जे हे स्वरूप, हे स्वरूप ज्ञान, हे स्वरूप आपलं आणि प्रपंच जड आहे. हे जरी अष्टदा प्रकृतीचा असला, हे जर याच्यापासून मायेपासून गंज हे सगळे अंतकरण प्राण आहे का नाही, इंद्रिय हे सगळे झाले, तर हे सगळे मायेचे. आणि याच्यात तुम्ही एक मात्र असे राजा आहेत की सगळ्याला जाणणारे आहेत आणि सगळ्याहून वेगळे आहेत. सगळ्याहून हे सगळे जड आहेत. याला चेतन होतं आलं तर तुमच्यामुळे, तुमच्या प्रगट, तुम्ही तिथं आहेत म्हणून हे सगळे व्यवहार्य झालेले आहे की नाही.
हे सगळे व्यवहारिक झाले तुमच्या जसं सूर्य उगावला की माणसं सगळे कामाला लागत आपण माथ्यातून सूर्य मावळला की सगळे आपले घरदार खाऊन पिऊन झोपत येत मस्त मग का ते सूर्याने माणसं झोपायला लावले का उठायला लावले सूर्य उगवल्यावर सूर्य मानला का उठा म्हणून नाही त्याच्या सहज उगवण्यात जग व्यवहार तो मावळला की सहज जग स्थिर होऊन जात त्याला माहित बी नसतं तसं इथं चैतन्य अंतकरणात प्रगट झालं की हे सगळे इंद्रिय याला चेतनत्व ह्या जड शरीराला चेतनत्व पहा ना आता एवढं लेकरू होतं तर केवढं झाले हे शरीर असा जड उकांडा कसा काय वाढायला पाहिजे पण चेतनत्व आलं त्याच्यात कसं आलं कोणाचा त्याच्या तो इतकं प्रत्यक्ष इथं प्रगट ते नसल्यावर वाढत बी नाही कानाद्वारे ऐकू आलं कानाची मशीन चालू आहे का नाही त्याच्यामुळे एखाद्या वेळेस बिघडती याच्या हे असण्यात बिघडती असं काय नाही पण ऐकणारा कोण आहे तेवच कान चालू झाली त्याच्यामुळे तेवच नाही तर मग कान किती चांगले असले तर काय ते कान काय ऐकतील का काय डोळे किती चांगले असले तेव नसल्यावर डोळे पाहतील का त्याच्या तिथं साक्षीत्वानं हे सगळं हे क्रियामान होते सगळे क्रियावान होते सगळे कार्यक्षम होते कार्यक्षम सगळ्याला याच्या चेतन होतं हे सगळीकडे याचा प्रकाश सगळीकडे याचं चेतन होतं हाड असणार कठीण हाड असणार पण वाढतं रस्त्यावर पडलेलं हाड तुम्ही घरात आणून खाबर 4 वर्ष त्याला काही पाणी घाला काही घाल वाढन का याच्यातलं वाढतं का कसं काय वाढतं हे चेतन होतं आलं सगळ्याचं चेतन होत म्हणजे त्याच्या साक्षीत्वानं हे सगळं होतं पण त्याच्या साक्षीत्वानं झालं जरी झालं ते त्याच्या साक्षीत्वानं झालं पण हे बाकीचं तो खरा आहे तो कसा आहे खरा आहे तो नित्य आहे आणि मग त्याचाच सगळा ज्ञान स्वरूपाचा प्रकाश आहे त्याच्याच स्वरूपाचा काय प्रकाश हे जग जाणण्यात हे येणार आहे हा जाणणारा होतो जगाच्या संबंधात पाहिजे वास्तविक पाहता मग आता जग दिसायला लागलं जग दिसायला तर जग कशाने दिसायला तर जग सूर्याच्या प्रकाशाने दिसायला कशाने दिसायला अंधारात कुठं दिसतं आपल्याला नाही दिसत मग डोळ्याने जरी दिसत असलं तर सूर्याशिवाय दिसत नाही का डोळ्याची देवता कारण ज्या इंद्रियाची म्हणा ज्या याची सगळ्याची जी देवता आहे ती देवता तिला सहाय्य असल्याशिवाय ती काम करीत नाही मग आता डोळ्याची देवता सूर्य प्रकाश असल्याशिवाय आपल्याला दिसत नाही आमुष्याची रात्र असली तर आपल्याला काही दिसते का तोंड आपल्याला दिसत नाही शरीर दिसत नाही पुन्हा चेहरे दिसत नाहीत बॅटरी घेतली की प्रकाश लागतोच डोळे असले तरी का डोळ्याला दिसतं का प्रकाशाचं साह्य असल्याशिवाय डोळ्याला दिसतच नाही हा डोळ्याला दिसत नाही मग तसं महाराज आपल्याला नेहमी दृष्टांत देतात आपण घरात दिवा लावला दिव्यावर अग्नीची ज्योत आहे ती अग्नीची ज्योत अग्नीचा प्रकाश त्या प्रकाशाने घरातल्या सगळ्या वस्तू दिसतात मग घरातल्या वस्तू सगळ्या दिसायला काय लागला अग्नीचा प्रकाशाने सगळ्या वस्तू दिसतात आणि त्या प्रकाशाला त्या अग्नीच्या ज्योतीला बघायला काय लागलं ज्योतीनच ज्योत दिसते तसं ह्या जग बघायला काय लागलं सूर्याचा प्रकाश आणि सूर्याच्या प्रकाशाला कोण जाणायला आपण जाणायलो सूर्याचा प्रकाश सूर्याला माहित नाही सूर्य त्या प्रकाशाला जाणीत नाही आणि आपण त्या प्रकाशाला प्रकाशमान करणारे कोणी आपला प्रकाश खरा का त्याचा प्रकाश खरा जसं या वस्तू सगळ्या प्रकाशाने दिसायला मग वस्तू यात का प्रकाशाची मग आता तो प्रकाश जो आहे सूर्याचा त्या प्रकाशाला आपण प्रकाशित मान करणारी म्हणजे त्याचा प्रकाशित का मग आपलाच प्रकाशित मग आपलाच प्रकाशित मग आपल्याच प्रकाशाने सगळे आणि मग सगळं जे आहे हे आपलाच सगळं आहे म्हणजे आपलाच प्रकाश एक आहे आपलाच प्रकाश म्हणजे आपलाच प्रकाश म्हणजे आपणच आपल्याशिवाय दुसरं काही नाहीच हे सिद्धच होत नाही सिद्धच आहेत सिद्ध आपण आहेत आणि ते नित्य आहेत कधीच त्याचा अभाव नाही असं जर पाहिलं असं जर ओळखलं तर मग हा प्रपंच नाही असा ठरतो कारण आता आपणच सिद्ध आहेत तर कोण आहेत आपल्याशिवाय दुसरं नाहीच काही
आणि मग जो प्रपंच आपल्याला दिसत होता आणि त्या ज्या प्रपंचाने आपण सुखी दुःखी होतो तो प्रपंच आपल्या स्वरूपापुढं नाहीच, आपलं स्वरूप आहे. जरी दिसत असलं काही बी येतं काय आपलं स्वरूप आहे, आपल्या स्वरूपाचं काहीच नाही. आणि मग तो क्रियामान आकारवान असणारा रजोगुण तमोगुण कुठे आपणच आहेत का कोणी? आपणच आहेत. मग हा प्रपंच तरी आहे का? नाही आपण. मग असं जर ओळखलं असं जाणलं मग तो प्रपंच आता राहिला का? राहायला म्हणजे गिळूनच घेतला ना. आता राहायला कुठं? ज्याला असं कळालं त्याला प्रपंच राहिलाच नाही, म्हणजे याचा अर्थ प्रपंच गिळून घेतला. आता गिळून घेतलं, आता जीव आहे का सांगा बरं? जीव आता जीव म्हणजे जीव अविद्येच्या संबंधात आहे का नाही? अविद्या कल्पना तिने झाला जीव, माया उपाधी शिव बोली. अविद्या कल्पना आता कुठं राहिली? अविद्या आता कुठं राहिली? कल्पना आता तुमच्याशिवाय आहे का दुसरं काही? सगळं काय आहे तुम्हीच. अविद्या राहिलीच नाही तर मग जीव कुठं राहिला? जीव नाही, ब्रह्मच. आता काय ब्रह्मच आहे, एका ब्रह्माशिवाय नाही. मग कुठे प्रपंच? जीवाच्या संबंध जीवाच्या संबंध जीव म्हणलं की मग प्रपंच झालाच. आता जीव नाहीच ना हो, जीव नाही, ब्रह्मच आहे. आणि प्रपंच कुठे? प्रपंच नाहीच, प्रपंच नाही. आता जीव राहिला. जीव म्हणलं की दुःखाचा संबंध आला जीवाच्या. अंतकरणाचा संबंध असल्याशिवाय जीव नाही. आणि जीवाच्या ठिकाणी मग अविद्या असल्याशिवाय जीव नाही, अविद्या असल्याशिवाय जीव नाही. मग अविद्या म्हणलं की दुःख आहे. मग आता अविद्याच राहिली नाही. मग आता जीव राहिला का? आनंद स्वरूप झाला. आनंद साम्राज्य पाठू बांधीजी जीवा. आता तो आनंदाच्या साम्राज्यावर बसला, ब्रह्मस्वरूप तो मूळचाच आहे. आता त्याला ब्रह्म काय करायचंय का? तो काय दुःखातून बाहेर काढायचा असं काही का लक्षात घेतलं की तो ब्रह्मच आहे, ब्रह्मच आहे. आणि मग ब्रह्मा स्वरूपापुढं काहीच नाही, प्रपंच नाहीच. प्रपंच हा नाही जाणार, एकाकार वृत्ती झाली. आता एक ब्रह्मच. विठ्ठल जळीस्थळी भरला होता ठाव नाही उरला, असा आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलच विठ्ठल असं स्वरूप लक्षात आल्यावर मग आता जीव हे का तो आनंद साम्राज्यावर बसलेला ब्रह्मस्वरूप चैतन्य असं लक्षात आलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणते की असं कशाने होतं बुवा हे? तर हे घेऊन ज्ञानानं होतं की एवढ्या लाठेपणाचा उपाव आणू नाहीची म्हणे देव, हा सम्यक ज्ञानाचा राहू उपाय माझी. हा सगळ्या एवढं व्हायला हे ज्ञान हा उपाय आहे. आणि हा ज्ञान, हे ज्ञान म्हणजे राजा आहे. हे ज्ञान सगळ्या ज्ञानाचं काय राज आहे. म्हणजे जगात किती ज्ञान असतील पण हे ज्ञान बाकीचं काही कामाचं नाही. हे ज्ञान संताकडे, आणि हे संताकडचं जे ज्ञान आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. असं आलं की जीव राहत नाही, जीव ब्रह्म होतो आणि ते आपलं स्वरूपच आहे.